या समाजाने नुसतं पोट भरण्या इतकं सीमित नाही राहिले. त्यांनी जसे जसे सुवर्णकार समाजाचे एक एक घर वाढत गेले आणि त्यानंतर त्यांनी एक लहानसं मंडळ असं तयार केलं. ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर इवलेसे लोक लावी गेले द्वारी त्याच्या वेळू गेला गगनावरी. आजपासून 50 वर्षापूर्वी जे समाजाने एक लहानसं मंडळ बनवून जे समाजाचं रोपटं लावलेलं होतं ते रोप आज जवळजवळ बऱ्याच संख्येने वाढलेलं आहे. आणि आज या रोपट्याला गगनावर तर गेलंच आहे, त्याबद्दल वादच नाही, पण आज त्याचा 50वा वर्ष आहे. आणि या 50वा वर्ष गोल्डन ज्युबिली म्हणून अहिर सुवर्णकार समाज जो आहे हा उज्ज्वल आहे. आणि ही खरोखर जर सांगायला गेलं तर एकदम ही गर्व करण्यासारखी गोष्ट आहे. 50 वर्षापर्यंत मंडळ चालवणं हे एक सामान्य गोष्ट नाही. तरी सुद्धा अहिर सुवर्णकार समाजात प्रत्येक वर्षी वाढत 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 आज 50व्या वर्षी एवढा समाज वाढलेला आहे, एवढे घर वाढले. आणि सर्वांची एकता पाहून खरोखर या समाजाकडून काहीतरी शिकावं असं कमीत कमी माझ्यासारख्याला तरी वाटतं. आणि आज हा जो आनंद महोत्सव जो सुवर्णाचा दिवस उगवलेला आहे त्या सुवर्णाचा दिवस उजवणी म्हणून एक आम्हा भरती मंडळांना या समाजाने आमंत्रित केलं आणि त्याबद्दल आम्ही सुद्धा भरती मंडळ खूप खूप या समाजाचे आभारी आहोत. आणि आता मी माझे 2 गुण संपवतो आणि अहिर सुवर्णकार समाजांनी आता आपला पुढचा कार्यक्रम घ्यावा. पण त्या अगोदर येथे सर्व जमलेले सर्व उपस्थित बांधव अहिर सुवर्णकार समाजाचा 50व्या वर्ष निमित्ताने गोल्डन ज्युबिली निमित्ताने सर्वांनी जोरदार टाळ्या होऊ द्या. मन बुद्धीची कातरी, मन बुद्धीची कातरी, रामनाम सोने चोरी, सोने चोरी, रामनाम नाम, रामनाम सोने चोरी, सोने चोरी, तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. नरहरी सोनार हरिचा दास, नरहरी सोनार हरिचा दास, नरहरी सोनार हरिचा दास, भजन करी रात्र दिवस, भजन करी रात्र दिवस, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नाम. त्यांनी आपली नोंद घेतली सुरत सारख्या महानगरामध्ये. आम्ही ऐकून आहे आमच्या वडिलांच्या तोंडी आणि इथं बसलेले मान्यवर जुने जे समाज बांधव आहेत, जुने कार्यकर्ते त्याच्या तोंडी की खरोखर गुडघ्या इतके चिखल होते आणि त्या चिखलांमध्ये घरोघरी पोहोचून हे लोकांनी समाजाच्या लोकांना एकत्र करण्याचे कार्य केले, हे खूपच प्रशंसनीय आहे. तर इथं बसलेले सर्व मान्यवरांसाठी मी टाळ्याचा गडगडाट करून त्यांचं स्वागत करण्याची इच्छा करतो. सर्वांनी त्यांना टाळ्या वाजवून स्वागत करायला पाहिजे. संघटन कोणीही बनवू शकतं, पण संघटनाला एवढ्या वर्षापर्यंत एवढं सुरळीतपणे पुढे नेणं आणि संघटनाच्या मार्फते चांगले कार्य होणं हे फार वेगळा भाग आहे. आज बरेचशा अशा संस्था आहे की जे संस्थाचे रजिस्ट्रेशन होतात पण ते कार्यरत राहत नाही. आणि तब्बल अहिर सुवर्णकार समाज पूर्ण सुरत ही संस्था 51 वर्ष आहे आणि या 51 वर्षापर्यंत आजपर्यंत ती इतक्या सुरळीत प्रमाणे चालू आहे
आणि चालाबागाप्रमाणे प्रत्येक वर्षी कार्यक्रम होतात. आज एक नाही, पण आज आपल्या जवळ गुजरात सुरतचे अगदी मान्यवर श्री रघुनंदन एकनाथचे काळेराव, मी देखील त्यांचा स्वागत करण्यासाठी वीर सरदारांचे काळेराव यांना सांगतोय, यांनीही मंचावर यायचंय. रघुनंदन एकनाथचे काळेराव ही एक अशी हस्ती आहे आपल्या सुरत एक पूर्णकाळ समाजाची, ही देखील इथं प्रत्येक लोकांनी घरात ते माहितच असेल सर्वांना. कोणी गोरगरिबाच्या घरामध्ये जर लग्न असेल आणि त्या व्यक्तीला जर त्याच्या मुलीच्या लग्नामध्ये कन्यादान करण्यासाठी जर सोनं नसेल तर 2-5 ग्राम सोनं त्यांनी हमेशा उदार मनाने दिलेलं आहे. त्याच्यासाठी जोरात टाळा असायला पाहिजे. गरीबाचे वाली असे म्हणजे जेवढे पंचायत इथं होत आहेत त्याचे नाव आपण घेतोय हे सगळे गरीबाचे वाली आहेत. गरीब म्हणजे काय? गरीबाची व्याख्या ही असते की जो खरोखर स्वतःच्या मर्जी अनुसार करू शकणार नाहीये. आज कोणाच्या मोठी माय लेख आलेली आहे आणि त्याला त्याची लेकीला परतवून सासरी पाठवायचं आहे, तर त्याच्या मनामध्ये खूप इच्छा असते की माझ्या मुलीला काय नको द्यायला पाहिजे की ज्याच्याने तिचा संसार ते सुखाने करेल. आणि त्यासाठी कुठेतरी एक चुटकीवर पिठासारखं हे लोक त्यांच्या कामी पडलेले, मग ते जगन बापू असो, रघुनंदन असो, का मग आपले दिलीप दादा असो, का जगदीश शेठ असो, कुणीही असो, हे सर्व खूप महत्वाचे लोक आहेत की ज्यांनी हे संघटन इथपर्यंत घेऊन आलेले. आणि त्याचाच हा मान आहे. आज जो हा कार्यक्रम आपण एवढा जोड शोधून रंगेसंगी आपण जो साजरा करतोय हा मान यांच्यासाठीच आहे. मी पुढील दर्शकांना श्री लीलाचंद दशरथ शेठ विस्फुते ट्रस्टी सेक्रेटरी यांना आमंत्रित करतोय मंचावर. उधना विस्तारामध्ये असा कुठलाही मराठी माणूस किंवा सुवर्णकार नसेल की जो ह्या नावाचा परिचित नसेल. देदार व्यक्तिमत्व, कुठल्याही कार्याला माघार न घेता बोला काय लागतंय बस हा एक शब्द त्याच्या तोंडातून हर हमेशा असतो. असे आपले दिलीप दादा, दिलीप रामदासचे पिंगळे, साई ज्वेलर्सचे मालक, आपले ट्रस्टी यांचाही भरपूर हृदयापासून अगदी आपण स्वागत करतोय. त्यांनीही मंचस्थ व्हायचं आहे. सुवर्णकार समाजामध्ये काही सुवर्णकार समाज उद्यानामध्ये जे ज्यांचे चिरंजीव कार्यरत आहे, डॉक्टर म्हणून जे कार्डिओलॉजिस्ट आहे आणि तेही आपल्या समाजाच्या कुठल्याही बांधवाला खूप चांगलं मार्गदर्शन देतात, निशुल्क सेवाही देतात. असे त्यांचे वडील वर्तमान ट्रस्टी श्री डॉक्टर विलास पंडित मानखेडे यांचंही मी सहर्ष स्वागत करीत आहे. त्याचसोबत रमेश भाऊभूषण थोरात हेही खूप मूळ पायाचे कार्यकर्ता आपल्या हिरी सुवर्णकार समाजाचे. त्यांनीही तनमन धनाने आपल्या समाजाची सेवा केलेली आहे. असे दृष्टी आपल्याला लाभलेले आपण यांचंही सहर्ष स्वागत करीत आहोत. किशोर गणपत शेठ आभ्याकर यांना त्यांच्या नावाने कोण परिचित नसेल, यांनाही सगळे ओळखतात आणि असेही आपल्याला हे दृष्टी आपल्याला लाभलेले आम्ही त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि सुवर्णकार समाज उघडा सुरत आजची जी युवा पिढी आहे, या युवा पिढीलाही भरारी घेण्याची जी क्षमता आणि जी ताकद दिलेली आहे, तर हे सर्व ज्यांचे नावं घेतले आणि आता पुन्हा आम्ही घेणार आहोत हेच लोक आहेत की ज्यांनी एक पोटेन्शियल दिलेलं आहे. एक मराठीत गाणं आहे की आकाशी झेप घेरे पाखरा थोडी सोन्याचा पिंजरा. मोह मायाचं आपला पारिवारिक फक्त आपले पारिवारिक संकट आणि आपले पारिवारिक काही दुःख याला साईडला ठेवून हा मोहाचा पिंजरा तोडून चल पूर्ण समाजासाठी झड ही अशी प्रेरणा देणारे हे असे महानुभाव
यांच्या स्वागतासाठी आपण त्यांना वरती आमंत्रित करून इथं बसवलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरात टाळ्यांचा कडकडाट असायला पाहिजे. आणि यानंतर मी अहिर सुवर्णकार समाजाचे माजी ट्रस्टी प्रमुख राहून चुकलेले आणि त्यांच्या जीवन दरम्यान अशा काही अनंत अशा अनेक गोष्टी त्यांनी घडवलेल्या आहेत की ज्याचा समाज हमेशा ऋणी राहणार. आम्ही गावोगावी जावत असतो आणि गावोगावी जाताना त्या ठिकाणी जर कोणाचं नाव पहिलं निघत असेल तर ते आपले माजी ट्रस्टी प्रमुख श्री जगदीश बाळकृष्ण साहेब भुसाने यांचं उत्तम व्यक्तिमत्व आज चंद्राला सूर्याला झाकवण्यासारखं आहे. जर त्याच्याबद्दल काही बोलायचं जरी ठरवलं तर कुठून सुरुवात करावी हे याचा प्रश्न पडतो. मी आग्रह करेन वर्तमान अध्यक्ष यांना की त्यांना मानासह मंचावरती घेऊन या. जगदीश बाळकृष्ण साहेब भुसाने यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि सुवर्णकाळ समाज उद्धार सोलनचे कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री अनिल जगन्नाथ भुसाने यांनाही मी मंचस्थ होण्यास विनंती करतोय. महिला मंडळाचे अध्यक्ष महिला मंडळ म्हणजे एवढं सशक्त जर केलं असेल तर त्या महिला मंडळाला सशक्त करण्याच्या मागे या अध्यक्षांचा रोल आहे. या अध्यक्षांसाठी जबरदस्त टाळ्या असायला पाहिजे आणि वारंवार टाळ्या वाजवा हे सांगायला मला जोश येतोय. मला वाटतं की मी सांगतो आणि लोक टाळ्या वाजवत आनंद आहे. खूप छान. भाग्यलक्ष्मी महिला मंडळाचे अध्यक्षा सौ सुरेखाताई महेंद्रशेठ सोनवणे यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. भाग्यलक्ष्मी महिला मंडळ आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत सौ कामिनीताई धर्मेश भाबरे यांना मी मंचावर बोलवण्याची विनंती करते. सोनल त्यांना घेऊ दे. खूप खूप धन्यवाद. कार्यक्रम पुष्पाताई भाबरे यांनी लेझीमची तयारी करावी.
समाजकार्याची गोडी असलेले एक उत्तम उदाहरण आज आपल्या इथं आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे. कदाचित त्यांची नोंद कमी घेतली गेलेली असेल, पण ते प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्याला आपल्या इथं ते अचूक त्यांची हाजरी असते. असे नवसारीचे आमचे मंगेश दादा. अहिर सुवर्णकार समाजाचे आज हे सर्व आधारस्तंभ जिथे स्थित आहेत, उपस्थित आहेत, यांना बघून खरंच नवीन पिढी जी आहे ती त्याच्यापासून शिकते. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंकज मनोहर खरोटे, की जे स्वतः तनमनधनाने समाजाची सेवा करतात आणि मानव सेवाही ते करतात. आंधळ्या, लुले, लगडे, पांगळे ज्यांचं कोणी नाही या जगामध्ये, अशा लेकरांना ते घेऊन वर्षातून कमीत कमी 2 ते 3 वेळेस यात्रा करवतात. लक्झरी बस करतात, त्यांचं मित्रमंडळ परिवार आहे, हे सर्व एकत्र येऊन लक्झरी बस करून त्या कार्यक्रमाला 3 ते 4 दिवस स्वतःचं घर, बार, दुकानदारी, धंदा, व्यवसाय सर्व सोडून त्या लेकरांची त्यांची ती मानव सेवा अतिशय उत्तम आहे हे लक्षात आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आणि त्याच्या मार्गदर्शनावर आम्हीही चालण्याचा प्रयत्न करतो. असे आमचे पंकज शेठ, मनोहर शेठ खरोटे, मी यांनाही आमंत्रित करतोय, त्यांनी मंचावर यायचं आहे. याची थोडक्यात माहिती किरण भाऊ देत आहेत. सन्माननीय पंकज शेठ यांनी मंचस्थ व्हावे. ह्या 50 वर्षाचा आपला प्रवास सुंदर असा झालेला आहे. आज त्याची संघटनेची संकल्पना आपल्या समोर दिसते. असे आपले आजी माजी ट्रस्टी ज्यांनी तन धनाने समाजाला एकत्र करण्यासाठी, संघटित करण्यासाठी जी सेवा दिलेली आहे. तर मी विनंती करेन, काही कारणास्तव आपल्यामध्ये माजी ट्रस्टी श्री रोहिदास शेठ विस्पुते हे हजर नाही राहू शकले. माजी ट्रस्टी श्री सन्माननीय अशोक शेठ वाघ यांनी पण मंचावर यायचे. सन्माननीय अशोक शेठ वाघ, माजी ट्रस्टी श्री सुरेश शेठ भालेराव यांनी पण मंचावर यायचे. माजी ट्रस्टी श्री राजेंद्र शेठ बागोल, राजेंद्र नारायण शेठ बागोल यांनी पण मंचावर यायचे. सन्माननीय राजेंद्र शेठ बागोल, माजी ट्रस्टी, माजी अध्यक्ष श्री गुलाब शेठ अहिरराव, सन्माननीय माजी ट्रस्टी श्री प्रकाश शेठ सकाराम शेठ वानखेडे यांनी पण मंचावर यायचे. माजी ट्रस्टी श्री सन्माननीय प्रभाकर डोंगर शेठ विस्पुते यांनी पण मंचावर यायचे. माजी ट्रस्टी श्री सन्माननीय काशीनाथ शेठ खरोटे यांनी पण मंचावर यायचे. काशीनाथ दादांना आणण्यासाठी मदत करावी. माजी अध्यक्ष श्री शशिकांत शेठ वाघ यांनीही मंचावर यायचे. माजी सेक्रेटरी श्री अरविंद शेठ रणाळकर यांनी पण मंचावर यायचे. माजी सेक्रेटरी श्री सन्माननीय राजेंद्र शेठ बंडू शेठ पुसाने यांनी पण मंचावर यायचे. सन्माननीय दादासाहेब यांनी मंचावर यायची कृपा करावी. राजेंद्र बंडू शेठ पुसाने सन्माननीय यांनी मंचावर यायची कृपा करावी. खूप सुंदर असा हा
50 वर्षाचा प्रवास 1975 पासून सुरू झालेला होता आणि आज तो देखील आज भव्य आणि दिव्य वटवृक्ष प्रमाणे आपला समाज हा सुजलित प्रफुल्लित झालेला आहे. अहिर सुवर्णकार समाज उदना सुरत कार्यकारिणी मंडळाचे ज्येष्ठ कन्व्हिनर श्री चंदूलाल शेठ, वसंत शेठ सोनवणे यांनी पण मंचावर यांची कृपा करावी. हॅलो, पुष्पाताई भांगरे यांनी पुढील कार्यक्रमाची जबाबदारी हाती घ्यावी. पुष्पाताई भांगरे यांनी लेझिमची तयारी करायची आहे आणि जे प्रमुख पाहुणे जे कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहेत त्यांचे स्वागत आपल्याला पुढील आपण करणार आहोत. तर त्या अगोदर आपल्याला लेझिमने त्यांचे स्वागत करायचं आहे. समस्त टीमला मी वरती येण्याकरता आमंत्रण देतोय. संपूर्ण टीम नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. समस्त महिलागण, लहान बाळगोपाल यांना मी सेक्रेटरी श्री किरण शांताराम शेलाईराव सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि मानाचे वंदन करतो. समक्ष रूपरेषा वसंत पंचमी 1975 रोजी दूरदृष्टी, एकता आणि समाज भावनेतून अहिर सुवर्णकार समाज उदना सुरत या संस्थेची स्थापना झाली आणि आज फेब्रुवारी महिन्यात आपण वसंत पंचमी 2026 रोजी
संस्था स्थापन 51 वर्ष गौरवशाली वर्ष पूर्ण करत आहोत आणि हा प्रवास केवळ काळाचा नाही तर हा संस्कार, सेवा, एकता आणि विश्वासाचा आहे. या 51 वर्षाच्या कालखंडात संस्थेने समाजाला एकत्र ठेवले, पिढ्यांना संस्कार दिले आणि सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यातून समाजाचा मान उंचावला. यह संस्था केवल एक संगठन नहीं है, यह संस्था केवल संगठन नहीं है, यह हमारी पहचान है, हमारी एकता है और हमारी आने वाली पीढ़ियों के लिए प्रेरणा है. या यशस्वी वाटचालीसाठी संस्थापक, माजी अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक मंडळ आणि समाजातील प्रत्येक बांधवांचे अमूल्य योगदान आहे. या सर्वांप्रती संस्था कृतज्ञतापूर्वक नतमस्तक आहे. आज 51 वर्ष पूर्ण करताना, या 50 वर्षानंतर 51 वर्षामध्ये पदार्पण करताना आपण भूतकाळाचा अभिमान बाळगत आहोत. भूतकाळाचा भविष्यासाठी संकल्प करूया. जे 50 वर्ष आहे काळ आपण केलेला आहे आणि भविष्य आपल्या समोर आहे. हे आजच्या या टेक्नॉलॉजीच्या दुनियामध्ये ज्याप्रमाणे प्रगती होत आहे, ही प्रगती वाटचाल आपल्याला पूर्ण करायची आहे. भविष्यातही प्रगती पूर्ण चालू ठेवायची आहे, अशी संकल्पना आजच्या या नवयुवकांसाठी आहे. संस्था अधिक मजबूत करू, एकता जपू आणि समाज हितासाठी सदैव कार्यरत राहू. एकता में शक्ति है, शक्ति में सफलता है और सफलता में समाज का गौरव है. आज जे आपण मंचस्थ बघत आहोत, यांनी ते केलेलं कार्य आहे. काही आपले समाजबांधव दिवंगत झालेले आहेत, त्यांची तळमळाची आठवण आज आपण करून घ्या. असे कैलासवासी श्री रामदास शेठ विस्पुते, कैलासवासी श्री काशीनाथ शेठ आळेकर, कैलासवासी श्री मगनलाल शेठ अहिरराव, कैलासवासी श्री शिवराम शेठ वानखेडे, कैलासवासी श्री बंडूनाना शेठ दुसाणे, कैलासवासी श्री नारायण शेठ रणधीर तळेकर, कैलासवासी श्री रामदास शेठ जाधव एकोटीकर आणि असे बरेचसे नाव असतील. सन्माननीय यशवंत शेठ भामरे, स्वर्गीय सन्माननीय यशवंत शेठ भामरे, स्वर्गीय श्री हिरामन शेठ दुसाणे, असे बरेच समाज बांधवांनी या वटवृक्षाला वाढवण्यासाठी तन्मंतनाने सेवा दिलेली आहे. तर त्यांच्यासाठी जे आपले दिवंगत झालेले आहेत, यांना नतमस्तक होण्यासाठी, त्यांच्या आत्म्याला चिर शांती लाभावी आणि त्यांनी केलेलं कार्य या आजी माजी कार्यकर्त्यांद्वारा पुढे आलेलं आहे. त्यासाठी आपण जागेवर उभं राहायचंय आणि त्यांना 2 मिनिटं